ओके, आता आपण काय सुरुवात करणार आहोत? पुस्तक सुरुवात करणार आहोत. ओके, आपले पुस्तक आहे, आज आपण हे सुरुवात करणार आहोत. ओके, ज्यांच्याकडे नाही त्यांनी कसं करणार? तर मी काय करतो, माझ्याकडे पीडीएफ आहे, मी पीडीएफ सेंड करतो. ओके, ग्रुपवरती सेंड करतो, तुम्ही तिथनं बघू शकता. ओके, मग आता बघणार कसं? एक मोबाईल असणार तर बघणार कसं? तर तुम्ही काय करा माहिती आहे की हे पॅराग्राफ ना तुमच्या वहीवरती लिहून घ्या. कारण आपण काय करणार आहोत, एक हळूहळू पुढे जाणार आहोत. समजा आता मी काय करणार, एक पॅराग्राफ घेणार, परत दोन, म्हणजे हळूहळू एक 4-5 दिवसाकडून 2, परत 3, मग असं करून आपण जर रोजी एक एक पेज शिकणार आहोत. ओके, बट एक एक पेज याला आपल्याला थोडी प्रॅक्टिस जरुरी आहे. ओके, वी नीड अ प्रॅक्टिस. ओके, आता काय करू आपण, तर मी काय करतो, तुम्हाला सगळ्यात पहिलं तुम्हाला हे दिसत आहे पुस्तक. आता ह्याच्यामध्ये ना हे पॅरेग्राफ आहे ना, पहिला पॅरेग्राफ तुम्हाला मी शिकवणार आहे. ओके, आता ज्यांचं झालंय त्यांनी पण लक्षात घ्या. ओके, त्यांनी पण बघा, असं नाही की तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी पण फार इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण काय करणार आहोत, हे पहिला पॅरेग्राफ आहे बघा, हे पहिला. ओके, हे पहिला जसं द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी बाय रॉबिन शर्मा. ओके, आणि लास्टला आहे फेमस लॉयर नेम्ड जुलियन मनेटले. इथपर्यंत आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. ओके, तर मी काय करतो, सगळ्यात पहिलं तुम्हाला ह्याच्यामधले शब्द देतो. ओके, शब्द तुम्ही पाठ करा. चला, लेट स्टार्ट. सगळ्यात पहिलं तुमच्या वहीवरती हेडिंग द्या, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. ओके, फरारी, त्याच्या पुढे लिहा स्टोरी. असं लिहा. ओके, हे तुमची हेडिंग असणार. ओके, हेडिंग द्या. ओके, आता हे झाल्यानंतर आता हेडिंग दिलात, आता मी काय करतो, तुम्हाला सगळ्यांचे शब्द देतो. ओके, तर सगळ्यात पहिलं घ्या शब्द लाईफ. लाईफ म्हणजे जीवन. ओके, दुसरा आहे लाईफ. हू म्हणजे कोण, WHO, हू म्हणजे कोण. तिसरा घ्या सोल्ड. सोल्ड म्हणजे विकला किंवा विकली. हिज, त्याचा किंवा त्याची. मोस्ट, मोस्ट म्हणजे अनेक, खूप, खूप, अनेक किंवा खूप. ओके, इन्स्पायरिंग, इन्स्पायरिंग. प्रेरणा, प्रेरणा देत आहे. आपण देत आहे का बरं घेतलोय, कारण ING आहे त्यामुळं. ओके, अबाउट, अबाउट म्हणजे विषयी, विषयी. सक्सेस म्हणजे यश. हॅपीनेस, हॅपीनेस म्हणजे आनंद. डिसिप्लिन. ओके, तुम्हाला दिसत नसेल, थोडं वेट करा, माझं झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक दिसून जाईल. डिसिप्लिन तुम्ही पुस्तकामध्ये पण बघू शकता. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. फाइंडिंग म्हणजे शोधत आहे. फाइंडिंग. आता का लक्ष द्या, फाइंडिंग आता तुम्ही बघू शकता. मी परत एकदा पॅराग्राफ वाचत आहे, तुम्ही फाइंडिंग बघा. ओके, मॉन्क हू सोल्ड हिज फरारी बाय रॉबिन शर्मा इज वन ऑफ द मोस्ट इन्स्पायरिंग बुक्स अबाउट सक्सेस, हॅपीनेस, डिसिप्लिन अँड फाइंडिंग द ट्रू मिनिंग ऑफ लाईफ. अँड फाइंडिंग द ट्रू मिनिंग ऑफ लाईफ. आता मी इथं त्यांना शोधत आहे का बरं लिहिलोय, कारण ING आहे.
बट हिचं शोधत होतो पण येऊ शकते. कधी येऊ शकते तुम्ही बघू शकता. रॉबिन शर्मा इज इज आहे त्यामुळं आहे. समजा वॉज असलं असतं तर होतो. समजा शाल बी असलं असतं तर होत असेन असेन. ओके शोधत असेन असेन. कळाल तुम्हाला. म्हणजे हेल्पिंग वर्बनुसार तुमचा आहे होतो असेन बदलून जाते. अनेकदा सांगतो मी. आपण काय केलं इन्स्पायरिंग आणि फाइंडिंगला शोधत आहे आणि इन्स्पायरिंगला प्रेरणा देत आहे असं लिहिलं. का बरं लिहिलंय कारण हेल्पिंग वर्ब इज आलेला आहे. तुम्ही वाक्य वाचा. रॉबिन शर्मा इज इज आहे त्यामुळं आहे. समजा वॉज असलं असतं तर होतो असं. ओके आता फाइंडिंग म्हणजे शोधत आहे. ट्रू ट्रू म्हणजे खरे ते नाही बरं का. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये करताना की ट्रू म्हणजे बरोबर बरोबर. ओके खरे आणि बरोबर एकच येणार. ओके थोडा वेळ म्हणजे शब्दाचा अर्थ एकच आहे. मीनिंग आता मीनिंगला पण मी काय करणार अर्थ आहे लिहिणार. अर्थ आहे. ओके आता स्टोरी म्हणजे गोष्ट. ओके रिव्हल्स REVOLVES रिव्हल्स म्हणजे सांगते. अराउंड अराउंड म्हणजे विषयी विषयी. अराउंड झालं. त्यानंतर फेमस फेमस म्हणजे प्रसिद्ध. ओके लॉयर लॉयर म्हणजे वकील. लॉयर म्हणजे वकील. ओके हा आता आपण काय केलंय की शब्द ना सगळे एक पॅरेग्राफ आहे ना. हे पॅरेग्राफ एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला. ओके हे पॅरेग्राफ आहे बघा. द मॉन्ग पासून जुलियन मेनेटेले पर्यंत. ओके हेच एवढा पॅरेग्राफचा आपण काय केलोय शब्द दिलोय. तुम्हाला दिसत आहेत शब्द. ओके हा दिसत आहेत. आता तुम्ही काय करायचं हे शब्द पाठ करायचे. ओके पाठ करायचे. आता पाठ कसं करणार हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर पाठ कसं करायचं माहित आहे की स्पेलिंग पाठ करू नका. डायरेक्ट अर्थ जसं डिसिप्लिन म्हणजे शिस्त. डिसिप्लिनची स्पेलिंग पाठ करू नका. त्याची जबाबदारी मी घेतो कारण मी तुम्हाला प्रॅक्टिस असं घेणार आहे ना तुम्हाला ऑटोमॅटिक स्पेलिंग येऊन जाते. ओके त्याची काळजी करू नका. त्याच्यावर टाइम वेस्ट करू नका. फक्त अर्थ पाठ करा. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. ओके असं. ओके हे शब्द पाठ करा. आता लिहून घेतला शब्द. आता मी काय करतो तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. यामधली स्टोरी की ऍक्च्युली आपण बुकमध्ये काय टाकलोय. तर बुकमध्ये आपण ना अशा गोष्टी टाकलोय ना ज्यामुळे आपल्याला काहीतर त्याच्या पहिलं एक मिनिट माझ्या लक्षात आलेलं आहे. एक मिनिट मी जरा ह्याचा अर्थ सांगतो. इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणा देत आहे. प्रेरणा देणे म्हणजे काय. प्रेरणा देणे म्हणजे मोटिवेशनल घेणे. जसं का नाही आपल्या क्लासची एक स्टोरी सांगतो मी. ऍक्च्युली काय झालं मी CH ऑफिसमध्ये म्हणजे मी एक काम करत होतो आपलं कॉम्प्युटरवरती. मग ऑफिसमध्ये काय झालं ते जार देतात बघा की ऍक्च्युली कसं असते सिटीमध्ये ना प्रत्येक ह्याच्या शॉपसाठी काय आहे जार देतात. म्हणजे पाणी जारमधलं सगळेजण पितात कारण पाणी अवेलेबल नसते. मग काय झालं लास्ट दिवस होता महिन्याचा. मग काय केलं तो जारवाला आला आणि त्यानं काय केलं मला ते हे दिला. ओके इनवॉइस दिला. कशाची जारचे. म्हणजे टोटल बिल झालं किती 100 रुपये. ओके महिन्याचं पूर्ण म्हणजे पूर्ण महिन्याचं 100 झालं होतं. आय थिंक एवढंच झालं असं. त्यानं मला इनवॉइस दिला. आणि इनवॉइस म्हणजे काय तर एक बिल असते. मग सरांनी आम्हाला म्हणले की पंकज हे बघा म्हणजे हे छोटेसे आहेत शॉपवाले पण इनवॉइस आहे त्यांच्याकडे. ओके इनवॉइस आहे म्हणजे बिल आहे प्रॉपर. एक एक मोठे मोठे दुकानदार असते त्यांच्याकडे बिल नसते पण त्यांच्याकडे आहे त्यांनी मेंटेन करतात. ओके मग मी तिथे इन्स्पायर झालो त्याच्याकडून कुणाकडून जारवाल्याकडून की मी ठरवलं की आपल्या क्लासचा बी इन्व्हॉइस असायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला इन्व्हॉइस पाठवतो बघा. काही जण राहिलेत मी पाठवून देतो. ओके इन्व्हॉइस म्हणजे काय समजा तुम्ही मला पेमेंट केलात मी त्याचं बिल पाठवणार. ओके क्लासचं. ओके तसं त्याला म्हणते इन्व्हॉइस बिल. ओके असं आहे.
इन्स्पायरिंग म्हणजे मोटिवेशनल घेणे. ओके, असं. ओके, आता मी काय करतो तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो यामधली. बघा, आपल्या फर्स्ट आहे द मॉन्क हू सोल्ड इज फरारी. आता याची स्टोरी काय आहे की फर्स्ट तुम्हाला कनेक्ट चित्र दिसत असेल बुकचं. ओके, ते ऍक्च्युली बुकचं कव्हर आहे. दुसरा आहे पर्सन, एका व्यक्तीचा फोटो आहे, तो आहे रॉबिन शर्मा. ओके, दॅट इज मॉन्क. त्यानंतर एक साधू आणि त्याच्या पुढे फरारी आणि त्याने पहाडीमध्ये बसलाय. तुम्ही थर्ड पिक्चर बघा, त्याच्यामध्ये दिसून जाईल की एक माणूस ना पहाडी म्हणजे जंगलामध्ये बसलेला आहे, त्याच्या पुढं फरारी आहे. मग तुम्ही चित्रावरून असं ओळखू शकता की एक माणूस भरपूर अमीर होता. फरारी म्हणजे छोटं गोष्ट असणं नाही, ज्याच्याकडे फरारी आहे तो भरपूर अमीर असतो, कारण फरारी अबोव 1 करोडची येते. ओके, मग ह्या व्यक्तीचं ओके स्टोरी कसं ओळखायचं, तुम्ही चित्रावरून पण ओळखू शकता. कसं की बघा तुम्ही, एक माणूस भरपूर अमीर होता, भरपूर पैसा होता, बट त्याला ना हॅपीनेस सापडत नव्हती. हॅपीनेस म्हणजे आनंद सापडत नव्हता. मग त्यानं काय केलं, सची फरारी सगळा विकला प्रॉपर्टी आणि जंगलामध्ये जाऊन राहिला. मग जंगलामध्ये जाऊन राहिल्यावर मग त्याला कळालं की खरी हॅपीनेस ह्याच्यामध्ये नाही, पैशामध्ये. खरी हॅपीनेस आहे निसर्गामध्ये. ओके, तिथं आहे. ओके, मग ह्या स्टोरीमध्ये त्यानं कसं बदलाव झाला, त्याच्यामध्ये त्यानं कसं त्याचा टर्निंग पॉईंट झाला ते आहे. ओके, तुम्हाला वरची गोष्ट कळाली की अमीर होता, भरपूर पैसा होता, बट त्याला हॅपीनेस नव्हती, त्यासाठी त्यानं संन्यास घेतला. आय थिंक संन्यास घेतला असं तुम्ही म्हणू शकता. त्यानं जंगलामध्ये गेला, संन्यास घेतला, सगळंच विकलं आणि तिथं त्याला कळालं की खरं आपला जे आनंद आहे ना ते पैशामध्ये नाही, ह्यामध्ये आहे, निसर्गाच्या गोष्टीमध्ये आहे. जसं तुम्हाला मला एक एक वेळेस आपण ना शेतामध्ये गेलो ना, जेवण करायला भरपूर आवडतं, कारण तिथं शांत असतं ना, कुणाचं एक नाही दोन, एकदम शांत वातावरण. तसं ओके, तसं आहे. आता मी काय करतो, हे शब्द पाठ करा तुम्ही, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे शिकवतो. ओके, थँक्यू सो मच गाईज. आणि हां, तुमची जर इच्छा असेल तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ओके.